गेलाय. आता या सप्तर्षींची उत्पत्ती कशी झाली, तर पौराणिक जी मान्यता आहे त्याच्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या मस्तिकातून ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीच्या वेळी सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या चार जन्मताच निवृत्तीपरायण असलेल्या मुनींची उत्पत्ती केली. ब्रह्मदेवांच्या संकल्पनेने किंवा त्यांच्या संकल्पाने त्याचा देह आणि मनापासून आणखीन 10 पुत्रांची उत्पत्ती झाली. ते कोण? तर मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि 10वे ते देवर्षी नारद यांना ब्रह्मदेवाचं मानसपुत्र म्हटलं जातं. त्या 10 पुत्रांपासून पुढे प्रजेची वाढ झाली. यातील काहींच्या वेगवेगळ्या मन्वंतरांमध्ये सप्तर्षी म्हणून गणता झाली. म्हणजे वेगवेगळे मन्वंतराचा नंतर आपल्याला संदर्भ लागेल, मी सांगेन काय ते. आणि त्यातील काही ऋषींची किंवा मानसपुत्रांची वेगवेगळ्या मन्वंतरांमध्ये सप्तर्षी असं त्यांना म्हटलं जायचं. आता सप्तर्षी हे पृथ्वीवर जन्मलेल्या मनुष्याचे ब्राह्मणांच्या गोत्रांचे पूर्वज आहेत. आपली माहिती आहे, आपली गोत्र ही या कुठल्या ना कुठल्या तरी ऋषीपासून तयार झालेली आहे. कोणत्याही मनुष्याचे गोत्र हे सप्तर्षींपैकी एका ऋषीचे नाव असते. या ऋषींच्या नावावरून वंशाची नावेही सापडतात. यावरून आपल्या सर्वांच्या जीवनात सप्तर्षींचे किती मोठे योगदान किंवा महत्व आहे हे आपल्याला लक्षात येतं. मनु म्हणजे कोण? तर सृष्टी चालनात सुसूत्रता यावी यासाठी नियमन करणारा किंवा प्रशासक आपण म्हणू शकतो. प्राचीन काळातला प्रशासक. मनुच्या सहाय्यासाठी देवतागण, इंद्र, मनुपुत्र यांच्याच बरोबर सप्तर्षीही असतात. सप्तर्षींना ज्ञान, विज्ञान, धर्म, ज्योतिष आणि योग या सर्वांमध्ये यांना श्रेष्ठ मानलं जातं. आता त्यांचं कार्य काय आहे सप्तर्षींचं? तर सृष्टीचा विस्तार करायचा आणि संतुलन ठेवायचं, विश्वातील सर्व कार्य योग्य पद्धतीने करायची, सुखशांती प्रस्थापित करायची आणि ती कायम ठेवायची. मनुष्य, प्राणी, पक्षी, समुद्र, नदी, पर्वत आणि झाडं म्हणजे चराचर सृष्टी या सर्वांच्या सुरक्षित जीवनासाठी कार्य करायचं. मानवजातीला योग्य मार्ग दाखवणं, प्रजोत्पादन, कुळांचा विस्तार, धर्म आणि मर्यादा यांचं रक्षण हेही कार्य आहे त्यांचं. त्यानंतर धर्म, समाज, शहर, ज्ञान, विज्ञान, खगोलशास्त्र, ज्योतिष, वास्तू, योग इत्यादींच्या ज्ञानाचा प्रसार करणं. आणि सप्तर्षी अजूनही त्यांचं हे काम, हे वरती सांगितलेलं सगळं काम हे जबाबदारीने पार पाडतायत असं मानलं गेलेलं आहे. सप्तर्षी हे महर्षी म्हणजे श्रेष्ठ ऋषी असं त्यांना म्हटलं जातं. हे 7ही महर्षी अत्यंत तेजस्वी आणि बुद्धिमान प्रजापती आहेत. ते प्रजेची उत्पत्ती करीत असल्याने त्यांना सप्त ब्रह्मा असं म्हटलं गेलं आहे. स्वतः अध्ययन करणे आणि करवून घेणे, यज्ञ करणे, करवून घेणे, दान देणे घेणे ही 6 कर्मे म्हणजे आता जी सांगितली, अध्ययन करायचं आणि करून घ्यायचं, यज्ञ करायचं, करून घ्यायचं, दान द्यायचं आणि घ्यायचं, ही 6 कर्मे सप्तर्षी सतत करीत असतात. सप्तर्षी ब्रह्मचर्याश्रमी लोकांना शिकवण्यासाठी घरात गुरुकुल चालवत असत. सत्ययुग आणि इतर सर्व युगांच्या आरंभी हे सर्व महर्षीगण वर्णाश्रम धर्माची व्यवस्था करीत असत. आता आपल्याला पौराणिक किंवा याच्यामधले ग्रंथांमधले जे काही संदर्भ आहेत आपण ते बघूया. बरेच संदर्भ आहेत तसे. सप्तर्षी संकल्पनेचा प्रारंभिक नमुना ऋग्वेद संहितेतील 6 कौटुंबिक पुस्तके याच्याशी संबंधित 6 कुटुंबांमधून उद्भवू शकतो. मंडल 1 ते 7 मध्ये चढत्या क्रमाने ही नावं दिली आहेत. 6 कुटुंब कुठली? तर ऋत सामक, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भारद्वाज आणि वशिष्ठ. तर असे आपल्याला याच्यात आपल्याला कौटुंबिक पुस्तकांमधला संबंध आपल्याला समजतो. त्याच्यानंतर कौटुंबिक पुस्तक जर नसेल तर मंडल 8चं श्रेय हे आपण 1 ते 7 मंडल बघितली त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. आणि 8चं श्रेय मुख्यतः वैदिक काळाच्या ऋषी कण्वांना दिलं जातं, ज्यांना 7वा सप्तर्षी मानलं जाऊ शकतं. ऋषी कण्व हे लौकिक ज्ञान, विज्ञान आणि अनिष्ट निवारणासाठीच्या असंख्य मंत्रांचे रचयिते आहेत. त्याच्यानंतर जैमिनीय ब्राह्मणामध्ये त्याचा संदर्भ दिला आहे 2.218 आणि ते 21. याच्यामध्ये सप्तर्षींची सर्वात जुनी औपचारिक यादी दिलेली आहे. ती कुठली? तर अगस्त्य, अत्री, भारद्वाज, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ आणि विश्वामित्र ही यादी जैमिनीय ब्राह्मण मध्ये दिलेली आहे. आणि बृहदारण्यक उपनिषदामध्ये
2.2.6 मध्ये एक वेगळी यादी आपल्याला दिसते. भजत्र, गौतत्र, गौतम, जमदग्नी, कश्यप, वशिष्ठ आणि विश्वामित्र. स्वर्गीय गोपथ ब्राह्मण 1.2.8 मध्ये वशिष्ठ, विश्वामित्र, जमदग्नी, गौतम, भारद्वाज, गुंगू, अगस्त्य आणि कश्यप. म्हणजे आपल्याला असं दिसतं की वेद ह्या सगळ्या याच्यामध्ये पुस्तकांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या भिन्नता आहे त्याच्या याद्यांमध्ये. ही सगळी पुराणातली हे आहेत. आणि वेदोत्तर ग्रंथांमध्ये आणखीनच वेगळ्या याद्या दिसतात. शतपथ ब्राह्मण आणि बृहदारण्यक उपनिषद 2.2.4. इथे आपण बृहदारण्यक उपनिषद वरती पण बघितलंय. 2.2.6 मध्ये एक यादी दिलेली आहे. आणि 2.2.4 मध्ये अत्री, भारद्वाज, गौतम, जमदग्नी, कश्यप, वशिष्ठ आणि विश्वामित्र ही नावं दिलेली आहेत. संध्यावंदना मंत्रामधील कृष्ण यजुर्वेदात काय सांगितलंय, कोणाची नावं आहेत तर अंगिरास, अत्री, भृगु, गौतम, कश्यप, उत्साह आणि वशिष्ठ. महाभारत आणि बृहत संहितेमध्ये हीच नावं जी आहेत ती आहेत अंगिरास, अत्री, ऋतू, मारीची, पुनः पुलस्त्य आणि वशिष्ठ. ऋग्वेद सर्वानुक्रमणीमध्ये 9.107.1 ते 26 आणि 10.137.1 ते 7 मंडलांमध्ये भारद्वाज, बृहस्पत्य हे त्यांचंच नाव आहे, भारद्वाज बृहस्पत्य, कश्यप मारीच, गौतम राहुगण, अत्रि भौम, विश्वामित्र गाथिन, जमदग्नी भार्गव, वशिष्ठ मैत्रावरुणी अशी ही नावं आहेत. तर ही 7 नावं दिली आहेत: भारद्वाज, कश्यप, गौतम, अत्रि, विश्वामित्र, जमदग्नी आणि वशिष्ठ. सप्तर्षींच्या नावांमध्ये आपण मगाशी सांगितलं तसं मतभेद आहेत, मतभिन्नता आहे. आपल्याला वेगवेगळ्या पौराणिक ग्रंथांमध्ये वेगवेगळी नावं मिळतात. आता सप्तर्षींचे 7 प्रकार आहेत. ते कुठले प्रकार आहेत तर खालच्या श्लोकामध्ये ते प्रकार दिलेले आहेत. सप्त ब्रह्मर्षी, देवर्षी, महर्षी, परमर्षया, कंडर्शिश्च, श्रुतर्शिश्च, राजर्षिश्च आणि क्रमावशः. म्हणजे ब्रह्मर्षी, देवर्षी, महर्षी, परमर्ष, कंडशीर्ष, श्रुतशीर्ष आणि राजशीर्ष अशी ही नावं आहेत. प्रकार सप्तर्षींचे प्रकार आहेत. अर्थात ब्रह्मर्षी म्हणजे ज्याने ब्रह्माला किंवा देवाला ओळखलं तो ब्रह्मर्षी. असे कोण ऋषी आहेत तर दधीची, भारद्वाज, भृगु, वशिष्ठ यांच्यासारखे ऋषी. त्याच्यानंतर देवर्षी या प्रकारामध्ये देवतांचे ऋषी किंवा ते देव जे ऋषी आहेत असे म्हणजे नारद आणि कण्व. तिसरा प्रकार येतो तो महर्षी म्हणजे महान ऋषी किंवा संत. त्याच्यामध्ये अगस्त्य, वाल्मिकी किंवा वेदव्यास यांच्यासारखे ऋषी मोडतात. चौथा आहे परमर्षी म्हणजे सर्वश्रेष्ठ ऋषी. याच्यामध्ये भेल यांच्यासारखे ऋषी मोडतात. त्यानंतर कांडर्षी म्हणजे वेदाची एखादी शाखा, कांड किंवा विद्येची शाखा करणारा म्हणजे जेमिनी यांच्यासारखे ऋषी. त्याच्यानंतर श्रुतर्षी म्हणजे जे ऋषी श्रुती आणि स्मृती या शास्त्रांमध्ये पारंगत आहेत ते सुश्रुत यांच्यासारखे ऋषी. आणि 7वा प्रकार आहे तो राजर्षी म्हणजे राजाचा ऋषी किंवा तो राजा जो ऋषी बनला असेल अशामध्ये कोण मोडतं तर विश्वामित्र आणि जनक आणि ऋतुपर्ण यांच्यासारखे ऋषी. तर असे हे 7 प्रकार या वरच्या श्लोकामध्ये मगाशी जसं म्हटलं सप्त ब्रह्मर्षी या श्लोकामध्ये आपल्याला दिसतात. त्यांचे हे 7 प्रकार आहेत. आता आपण थोडस कालगणनेकडे येऊया. कारण का तर थोडासा संदर्भ पुढे कालगणनेमध्ये आपल्याला येतो. भगवंताने काळ आणि युगाची निर्मिती केली. तो काळ आपल्याला ओळखता यावा यासाठी त्याला विविध संज्ञाही दिला. पळे, घटिका, प्रहर, दिवस, रात्र, वर्ष, तप, युग, महायुग, मन्वंतर आणि या संज्ञांमध्ये काळ मोजला जातो. आपल्या पंचांगामध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे कालगणने आपल्याला दिसते. आता आपण युगावरती येऊया, मोठ्या कालगणनेमध्ये येऊ. युग 4 प्रकारचे आहेत किंवा 4 युग आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग. आपण जर कलियुग 4,32,000 वर्ष धरलं तर त्याच्या दुप्पट ते द्वापर युगला येतं म्हणजे 8,64,000 वर्ष. तिप्पट त्रेतायुग येतं म्हणजे 12,96,000 वर्ष. आणि चौपट सत्ययुग येतं म्हणजे त्याचा काळ आहे 17,28,000 वर्ष. आणि या 4ही युगांचे मिळून एक महायुग होतं किंवा चतुर्युग म्हणतात. त्याची एकूण वर्ष या सगळ्यांची जर 4ही युगांची बेरीज केली तर ती 43,20,000 वर्ष होतात. अशा 71 महायुगांचं मिळून एक मन्वंतर होतं. आणि अशा 14 मन्वंतराचा मिळून एक कल्प होतो. म्हणजे आपण बघितलं कल्प हे 14 मन्वंतराचं असतं. मन्वंतर हे
4 युगांचं मिळून महायुग होतं. आणि अशा 71 महायुगांचं मन्वंतर असतं. आणि 4 युगांचं मिळून एक महायुग होता. तर हे हे संकल्पना आहे. तर सगळे कल्प 14 मन्वंतराचं एक आहे. आणि हा एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र. आता मन्वंतराचा इथे आपला संबंध येतो. तो कसा तो बघूया. प्रत्येक मन्वंतरावर वेगळ्या मनुचे राज्य आहे. आपण पाहिलं मनु म्हणजे हा प्रशासक आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेचा. तर प्रत्येक मन्वंतरामध्ये ऋषी आणि त्यांचे पुत्र नव्याने जन्म घेतात. जसा मनु वेगळा असतो त्याचप्रमाणे सप्तर्षी वेगवेगळे असतात. 7 ऋषींचा समूह प्रत्येक मन्वंतराशी निगडीत असतो. प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी वेगळे असतात. 14 मन्वंतराचे एकूण 98 ऋषी मानले गेले आहेत. 14 × 7. आपलं सध्याचं जे आहे ते मन्वंतर आहे ते श्वेत वराह कल्पातलं. सध्याच्या श्वेत वराह कल्प आहे आपला. आणि त्यातलं आपलं मन्वंतर कुठलं आहे तर आपलं मन्वंतर हे वैवस्वत वैवस्वत मन्वंतर आहे. आपण येऊ त्याच्याकडे. तर मन्वंतर कुठली आहेत 14. आपण म्हटलं 14 मन्वंतर आहे. तर त्याच्या मन्वंतर कुठली स्वायंभू किंवा स्वयंभू, स्वारोचिष किंवा स्वारोचिषा, उत्तम, त्याच्यानंतर तामस किंवा तपसा तपसा, रैवत, चाक्षुषा, चाक्षुष, चाक्षुक किंवा वैवस्वत हे आपलं सध्याचं मन्वंतर आहे. सावर्णी, त्याच्यानंतर दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी, अशी ही 14 मन्वंतर आहेत कल्पातली. आता ह्याच्यामध्ये सप्तर्षी प्रत्येकाचे वेगवेगळे नावं दिलेली आहेत. तर स्वयंभूमध्ये अत्री, अंगिरस, पुलस्त्य, ऋतू, मारीची आणि वशिष्ठ. स्वारोचिषमध्ये ऊर्जा, स्तंभ, प्राण, वात, प्रिशवा, निराय, परिवर्ण. उत्तम मन्वंतरामध्ये कौकुंडी, कुरुंडी, दलाया, सांखा, प्रवाहिता, मीता, संमिता हे सप्तर्षी होते. आता तामसमध्ये ज्योतिर्धाम, पृथू, काव्य, चैत्र म्हणजे जन्ू, अग्नी, वदक आणि पिवरा. रैवत मन्वंतरामध्ये हिरण्य रोमा, वेदश्री, ऊर्ध्वबाहू किंवा सोमप, वेदबाहू, सुधामा, पर्जन्य आणि महामुनी. चक्षुषा किंवा चाक्षुकमध्ये सुमेधा, विरजा, हविष्मान, उत्तर, मधु, सहिष्णू, अतिनामा. आणि आपलं आत्ताचं जे मन्वंतर आहे 7वं मन्वंतर वैवस्वत, त्याच्यामध्ये वशिष्ठ किंवा वसुमत, कश्यप किंवा काश्यप आणि वत्सर, अत्री, जमदग्नी, गौतम किंवा शरद्वत, विश्वामित्र आणि भारद्वाज किंवा भारद्वाज. म्हणजे वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज हे आपल्याला सप्तर्षी या मन्वंतरामध्ये आपल्याला लाभलेले आहेत. त्याच्यानंतर सावर्णी. सावर्णीमध्ये दीप्तिमत, गालव, परशुराम, कृपा, द्रौणी, अश्वत्थामा, व्यास आणि ऋषिशृंग असे हे वेगवेगळे. दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी या याच्यामध्ये सगळे आपल्याला वेगवेगळी 7-7 नावं दिसतात. तर अशा प्रकारे या 14 मन्वंतरामधले आपल्याला मनु आहेत. आणि आपल्या सप्तर्षी आहेत. आणि आपल्या वैवस्वतमध्ये आपल्याला दिलेले मगाशी सांगितलेले आहेत. आपल्याला माहिती आहे भाद्र शुद्ध पंचमी कालच झालेली आहे. त्याला ऋषी पंचमी म्हणतात. भाद्रपद शुद्ध पंचमीला स्त्रिया करीत असलेल्या ऋषी पंचमीला सध्याच्या वैवस्वत मन्वंतराच्या 7 ऋषींची पूजा करतात. श्रावणी वगैरे कित्येक धर्मकृत्यात सप्तर्षींची पूजा करतात. काही ठिकाणी विवाह विधीच्या प्रसंगी वधूवरांना वशिष्ठ पत्नी अरुंधती हिचे दर्शन घ्यावयास लावतात. आता सध्या चालू असलेलं ते 7वं मन्वंतर आहे वैवस्वत मन्वंतर. त्या वैवस्वत मंत्रामध्ये आपल्याला वशिष्ठ, विश्वामित्र, कश्यप, भारद्वाज, यात्री, दमदग्नी आणि गौतम हे सप्तर्षी लाभलेले आहेत. आता त्यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. थोडक्यात मध्ये वशिष्ठ हे राजा दशरथाचे कुलगुरू. त्याच्या राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4 पुत्रांचे ते गुरु. त्यांच्या सांगण्यावरूनच दशरथाने आपल्या 4ही मुलांना ऋषी विश्वामित्रांच्या बरोबर असुरांचा संहार करण्यासाठी आश्रमात पाठवले. पौराणिक मान्यतेनुसार वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यात कामधेनू गायीसाठी युद्ध झाले होते, ज्यामध्ये वशिष्ठ ऋषींचा विजय झाला होता. त्यानंतर ऋषी विश्वामित्र. ऋषी बनण्यापूर्वी विश्वामित्र एक राजा होते.
ऋषी वशिष्ठांची कामधेनू गाय मिळवण्यासाठी त्यांच्याबरोबर युद्ध केले, पण पराभव झाला. या पराभवाने ते तप करण्यासाठी प्रवृत्त झाले. त्यांची तपश्चर्या इंद्र लोकाच्या मेनका अप्सरेने भंग करण्याचा प्रयत्नही केला. आपल्या तपश्चर्येच्या जोरावर त्यांनी त्रिशंकुला स्वदेह स्वर्गाचे दर्शन घडवले. त्यांनी एका नव्या स्वर्गाची स्थापनाही केली होती. चमत्कारी आणि सर्वात प्रभावी गायत्री मंत्राची रचना देखील त्यांनी केलेली आहे, असे ऋषी विश्वामित्र. हे आपलं जे कौशिक गोत्र आहे ना, हे ऋषी विश्वामित्रांपासून आहे, गद्र्यांचं. ऋषी कश्यप ब्रह्मदेवाचा मानसपुत्र, मरीचीचा विद्वान पुत्र. मान्यतेनुसार कश्यप ऋषींच्या वंशजांनी सृष्टीच्या प्रसारात महत्वपूर्ण भूमिका बजावली. कश्यप ऋषींना 13 बायका होत्या. अदिती नावाच्या पत्नीपासून सर्व देवता आणि दिती नावाच्या पत्नीपासून राक्षसांची उत्पत्ती झाली असे मानले जाते. बाकीच्या बायकांपासून सुद्धा वेगवेगळे जीव उत्पन्न झाले असे मानले जाते. ऋषी भारद्वाज सप्त ऋषींमध्ये सर्वोच्च स्थान. गुरु बृहस्पती देवी ममता यांचा पुत्र. श्री रामाच्या जन्माच्या आधी यांचा अवतरण्याचा उल्लेख आहे. वनवासाच्या काळात श्रीराम यांच्या आश्रमात गेल्याचे म्हटले आहे. भारद्वाज ऋषींनी अनेक वेदमंत्रांची, भारद्वाज स्मृती, भारद्वाज संहिता आणि आयुर्वेदासह अनेक ग्रंथांची रचना केली होती. द्रोणाचार्य त्यांचे पुत्र होत. ऋषी अत्री ब्रह्मदेवाच्या सत्ययुगातील 10 पुत्रांपैकी एक. त्यांची पत्नी अनुसया, मुनी दुर्वासा आणि भगवान दत्तात्रेयांचे पिता. शेतीच्या विकासासाठी ऋषी अत्रींचे योगदान सर्वात महत्वाचे मानले जाते. ते प्राचीन भारतातील एक महान शास्त्रज्ञ देखील मानले जातात. ऋषी जमदग्नी त्यांच्या आश्रमात इच्छित फळ देणारी एक गाय होती, जी कार्तवीर्यानी हिसकावून घेतली आणि सोबत नेली. जमदग्नी पुत्र परशुरामाला हे कळताच त्यांनी कार्तवीर्यांचा वध केला आणि कामधेनू गाय परत आश्रमात आली. हे जमदग्नी ऋषींबद्दलच्या मुलाबद्दल आहे. पण पण जमदग्नींचे थोडक्यात म्हणजे इच्छित फळ देणारी गाय त्यांच्याकडे होती. ऋषी गौतम गौतम ऋषींनी तपश्चर्येने गंगा ब्रह्मगिरी पर्वतावर आणली होती. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या त्यांच्या शापापुढे पाषाण झाली होती. श्री रामांच्या कृपेने अहिल्याला तिचे रूप पुन्हा प्राप्त झाले. आता वेगवेगळ्या धर्मांमध्ये थोडं बहुत सप्तर्षींची जी माहिती आहे ती आपण घेऊया. जैन धर्मात असं म्हटलं आहे की एकदा उत्तर प्रदेशातील मथुरा येथे आकाशगामिनी विद्या असलेले 7 रिद्धिधारी दिगंबर संत पावसाळ्यात चातुर्मासासाठी आले होते. त्यांची नावे होती सूरमन्यू, श्रीमन्यू, श्रीनिचय, सर्वसुंदर, जयवान, विनयला आणि जयमित्र. हे सर्व प्रभापूर नगरचे राजा श्रीनंदन आणि राणी धारिणी यांचे पुत्र होते. या 7 दिगंबर मुनींच्या महान तपश्चर्याने महामारी रोगाचा दुष्प्रभाव थांबवला आणि या सर्वांना सप्त ऋषी असे नाव मिळाले. हे जैन धर्माने सांगितलेलं आहे. शीख धर्म म्हणतो दशम ग्रंथामध्ये परंपरागतपणे गुरु गोविंद सिंग यांना श्रेय दिलेला हा जो ग्रंथ आहे त्यात 7 ऋषींच्या चरित्राचा उल्लेख आहे. तो म्हणजे वाल्मिकी, कश्यप, शुक्र, बाचेस, व्यास, खट आणि कालिदास. ब्रह्म अवतार या रचनेत त्यांचे वर्णन केलेले आहे, असं शीख धर्मात सांगतो. आता आपण थोडं खगोलशास्त्राकडे येऊया. हे आपण आता जे पौराणिक संदर्भ जे बघितले आणि आपलं मन्वंतर जे आहे त्या मन्वंतरातले आपले ऋषी पाहिले, सप्तर्षी पाहिले. आता खगोलशास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे आकाशात सप्तर्षीचा आपल्याला दिसत असतं. ते काय असतं ते बघूया. प्राचीन भारतीय खगोलशास्त्रात सप्तर्षी मंडल किंवा बिग डिपर, उर्सा मेजरचा नक्षत्राचा भाग, याच्यात 7 ताऱ्यांना आकाशात सध्या म्हणजे आपली जी सप्तर्षी दिसतात ते 7 तारे त्यांची नावं दिलेली आहेत. ती भारतीय नावं, पाश्चात्य नावं आणि बायर पदनामं दिलेली आहेत. भारतीय नाव काय आहे तर कृतू, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वशिष्ठ. अरुंधती हा वशिष्ठांच्या बरोबरच म्हणून ते नाव दिलेलं आहे, पण ते सप्तर्षीमध्ये अरुंधती येत नाही. आणि मरीची. पाश्चात्य नावामध्ये ऋतूला काय म्हणतात तर दुबे किंवा अल्फा ऑफ उजर मॅजोरिस. आणि बाहेर पदनामामध्ये अल्फा उर्से मॅजोरिस असं त्याला म्हणतात. पुलाला बेरक किंवा बेटा उर्से मॅजोरिस, पुलस्त्याला गॅमा उर्से मॅजोरिस, अत्रीला डेल्टा उर्से मॅजोरिस, अंगिरसला एप्सिलॉन ऑफ उर्से मॅजोर, वशिष्ठाला झेटा उर्से मॅजोरिस, अरुंधतीला अल्कोहोल आणि मरीचीला
अल्काइड बेनेस्टास असं त्याला ही नावं दिलेली आहे. आणि बाहेर मध्ये पण अल्फा बीटा गॅमा डेल्टा वगैरे ही सगळी त्याची झेटा अशी ती दिलेली आहेत. आणि वशिष्ठ ताऱ्याजवळ आपल्याला अरुंधतीचा तारा अल्कोर हा आढळतो. सप्तर्षींमधल्या ताऱ्यांचा आकाशातल्या म्हणजे घड्याळाचं आपलं जसं क्लॉकवाईज घड्याळ फिरतं त्याप्रमाणे त्याचा जर क्रम दिला तर ऋतू, पुला, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वशिष्ठ आणि मरीची असा त्याचा तो क्रम आहे. म्हणजे या क्रमाने ते लिहिले जातात किंवा बघितले जातात. त्यात आणखीन एक जो किंचित तारा दिसतो तो अरुंधती, अल्कोर एटी उर्सा मेजोरिस म्हणून हा ओळखला जातो. अरुंधती आणि वशिष्ठ विवाहित आहेत आणि एकत्र मिजार दुहेरी म्हणजे ट्विन बनतात ते. आता एक आकृती मी नंतर दाखवीन, त्या आकृतीमध्ये या तारकासमूहातले तारे दाखवलेले आहेत. त्यापैकी पुला आणि ऋतू जोडणारी एक रेषा सुमारे 5 पट वाढवली तर ती जवळजवळ ध्रुव ताऱ्यातून जाते. म्हणून त्याला ध्रुवदर्शक तारे किंवा रात्रीचे घड्याळ म्हणतात. आपण म्हणतो सप्तर्षी नेहमी दिसतात आणि नंतर सप्तर्षींपासून आपण ध्रुव तारा बघतो आणि ती दिशा उत्तर दिशा अशी धरतो. 6वा तारा वशिष्ठ याच्या अगदी शेजारी एक चौथ्या प्रतीचा अरुंधती एटी हा अंधुक तारा दिसतो आपल्याला. म्हणून वशिष्ठ अरुंधती या जोडीला नुसत्या डोळ्यांनी दिसणारे तारका युग्म असं म्हटलं जातं. अरुंधती दिसणे ही चांगली दृष्टी असण्याचे लक्षण समजले जाते. अरुंधती हेही एक तारकायुग्म आहे आणि वशिष्ठ ही सुद्धा एक तारकायुग्मांची जोडी आहे. म्हणून हे एकंदर 6 तारे आहेत. अरुंधती केश विजार असं त्याला म्हटलं जातं. आता एक ध्रुव मत्स्य आणि ध्रुव मत्स्य किंवा त्याला लघु सप्तर्षी पण म्हणतात. सप्तर्षी आणि लघु सप्तर्षी हे हा एक दुसरा तारका समूह आहे. अगदी सप्तर्षी सारखा दिसणारा पण तो लहान आहे. हा तारका समूह आकृती लहान आहे. यातील ताऱ्यांना ऋत, सत्य, धाता, विधाता, तप, अर्णव आणि ध्रुव अशी नावं आहेत. ध्रुव तारा पिनाकधारी तारकायुग्म आहे. ध्रुव आणि ऋत हे दुसऱ्या प्रतीचे तारे आहेत. ध्रुव बिंदू पासून ध्रुव तारा 1 अंश अंतरावर असून ध्रुव बिंदू आणि ध्रुव तारा आपण ध्रुव तारा बघतो तो खरं म्हटलं तर ध्रुव बिंदू पासून थोडा वेगळा आहे किंवा थोड्या अंतरावर आहे. 1 अंश अंतरावर आहे आणि 2120 सालच्या सुमारास हे अंतर अर्ध्या अंशापर्यंत कमी होऊन नंतर पुढे वाढत जाईल असं हे खगोलशास्त्रज्ञ म्हणतात. ध्रुव तारा उत्तर ध्रुव बिंदू यात फारच कमी अंतर असल्याने ध्रुव ताऱ्याचा उपयोग दिशा निश्चितीसाठी होत आला आहे. या समूहातील ऋत आणि सत्य यांना ध्रुवाचे रक्षक मानले जातात आणि सर्व समूहाला लघुवृक्ष असेही म्हटले जाते. लघुवृक्ष असेही म्हटले जाते. आता आपण ही आकृती बघूया मगाशी जी सांगितली. उजवीकडे आहे ते ऋतू, पुलस्त्य, आत्री, अंगिरस, वशिष्ठ त्याच्या जोडीला एक छोटासा अरुंधती दिसत आहे आणि मरीची दिसत आहे. आता हे झाले आपले सप्तर्षी. आणि मगाशी पाहिलं ऋतुपासून पाच 5 पट जर का आपण रेष ओढली तर ती ध्रुवाच्या इथे जाते पण ध्रुव बिंदूला जात नाही. आता ध्रुव मत्स्य आपण डावीकडे बघतो त्याच्यामध्ये त्यांनी ध्रुव, अर्णव, तप, विधाता, जाता, सत्य आणि ऋत हे दिलेले आहेत. आपण मगाच्या स्लाइड मध्ये जे बघितलं तर त्याच्यात काय लिहिलंय, ध्रुव आणि ऋत हे दुसऱ्या प्रतीचे तारे आहेत आणि ते ध्रुव तारा ध्रुव बिंदू पासून 1 अंशावर आहे. हा असं आपण म्हटलेलं आहे. आणि ऋत आणि सत्य यांना ध्रुवाचे रक्षक मानलं गेलेलं आहे. तर या आकृतीमध्ये ऋत आणि सत्य हे खाली जे हा जो चौरस दिसतोय याच्यामध्ये खाली सत्य आणि ऋत हे दिसतंय याला ध्रुवाचे रक्षक मानले जातात. आता हे सप्तर्षी आहे. या सप्तर्षीपासून याच्या 5 पट रांग घेतली तर ती ध्रुव जाते. म्हणून आपल्याला दिशा बघण्यासाठी खगोलशास्त्रामध्ये आपल्याला सप्तर्षी आणि ध्रुव मत्स्य या दोन्हीचा उपयोग केला जातो आणि दिशा ठरवली जाते. जास्त करून समुद्रावर प्रवास करणारे याचा जास्त उपयोग करतात कारण त्यांना कंपास मध्ये हीच दिशा त्यांना बरोबर ओळखता येते. तर अशा प्रकारे हे सप्तर्षीचं आपलं पौराणिक आणि खगोलशास्त्रीय असं दोन्ही प्रकारचं कसं दिलेलं आहे त्याबद्दल ही थोडक्यात मी माहिती दिली. आणि त्याच्यासाठी अनेक संदर्भ घेतले. हे आहेत आणि हे एवढे संदर्भ जवळजवळ 10-15 संदर्भ पाहिले आणि त्याच्यातनं मिळालेली ही माहिती घेतली. विकिपीडिया आहे, TV9चा आहे, त्याच्यामध्ये माहिती आलेली आहे. त्याच्यानंतर वेब दुनिया मधला आहे. त्याच्यानंतर सनातन प्रभात, विश्वकोश मराठी याच्यामध्ये अशा प्रकारे निर्णय प्रकारामधनं ही माहिती घेऊन हे सप्तर्षींचं थोडक्यात मी जेवढं जमेल तेवढं मी सांगितलंय.
धन्यवाद. थांबतो आता इथे.